हॅलो नमस्कार, खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बघतोय अगदी चटपटीत चवीचं कच्च्या कैरीपासून तयार होणारं सार. अगदी मस्त आंबट, तिखट आणि गोड अशा चवीचं खूप टेस्टी असं हे सार तयार होतं. एक वेळ नक्की ट्राय करा. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका. तर बघा, हे सार बनवण्यासाठी इथं मी हे 2 कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. त्याचा जो देठाचा भाग असतो तो मी काढून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता याच्यावरची जी साल आहे, हिरवी साल, ती थोडीशी काढून घ्यायची आहे, कारण कधीकधी याच्यावरची जी साल असते ती कडवट लागते. तर त्यासाठी वरची साल थोडीशी काढून घ्यायची आणि त्याचा खीस करून घ्यायचा आहे. तर बघा, इथं मी 2 कैऱ्यांचा खीस करून घेतलेला आहे. आता जितका किस आहे तितकीच डाळ घ्यायची आहे. तर मी इथं मुगाची आणि मसूरची डाळ घेतलेली आहे. दोन्ही निम्म निम्म घेतलेलं आहे. तुम्ही एकच कोणती तरी डाळ वापरू शकता किंवा तुरीची डाळ वापरली तरीही चालेल. आता हे डाळ आणि कैरी आपल्याला कुकरला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. कमीत कमी 3 ते 4 शिट्ट्या करून ही डाळ आणि कैरी कुकरला शिजवून घ्यायची. तर बघा, मी इथं 4 शिट्ट्या करून ही डाळ आणि कैरी शिजवून घेतलेलं आहे. थोडंसं थंड झाल्यानंतर झाकण काढून घेतलं आणि आता ही डाळ थोडीशी मॅश करून घेते. तर या पद्धतीनं ही डाळ थोडीशी मॅश करून घ्यायची आहे. आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. या कढईमध्ये काही मसाले घ्यायचे. तर त्यामध्ये पाव चमचा मेथी दाणा, 1 चमचा मिरे आणि अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहेत. आता हे सगळं छान असा सुगंध येईपर्यंत 2 ते 3 मिनटं भाजून घेऊया. मीडियम फ्लेमवरतीच भाजायचे आहेत मसाले, जास्त मोठ्या फ्लेमवर नाहीत भाजायचे. थोडासा सुगंध यायला लागला की पुरेसं आहे. आता यामध्येच 2 ते 3 सुकलेल्या लाल मिरच्या घालते. आता या मिरच्या पण थोड्याशा गरम होऊ द्यायच्या आहेत, त्यामुळं त्या कुरकुरीत होतील आणि आपला हा मसाला चांगला बारीक होईल. तर 1-2 मिनटं या मिरच्या देखील या मसाल्याबरोबर परतून घ्यायच्या. तर बघा, आता या मिरच्या देखील परतून झालेल्या आहेत. मसाल्यांचा देखील रंग बदललेला आहे. आता गॅसची फ्लेम बंद करते. थंड करून वाटून घ्यायचं आहे. आता गॅसवर एक दुसरं भांडं ठेवलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घेते. हे सार बनवण्यासाठी जास्त तेलाची गरज नाही, 2 चमचे पुरेसं होईल. तेल चांगलं गरम होऊ देऊया. गरम तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, काही कढीपत्त्याची पानं आणि 7 ते 8 पाकळ्या ठेचून घेतलेला लसूण घालायचा. ही फोडणी चांगली खमंग अशी बसली पाहिजे. थोडीशी परतून घेऊया फोडणी. आता यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालते. जसं तुम्हाला तिखट पाहिजे त्यानुसार मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. पण यामध्ये आपण लाल तिखट अजिबात वापरणार नाही, तर त्यासाठी तिखटाचं प्रमाण ॲडजस्ट करायचं आहे. जसं पाहिजे तसं तिखट करून घ्यायचं आहे. त्यासाठी 3 मिरच्या मी इथं ओल्या मिरच्या वापरलेल्या आहेत. या मिरच्या देखील थोड्याशा परतून घ्यायच्या. त्यानंतर पाव चमचा हळद घेतली. व्यवस्थित या तेलामध्ये सगळं मिक्स करून घेऊया. ही आपली फोडणी तयार झाली. आता यामध्ये आपण शिजवून घेतलेली जी डाळ आहे ती डाळ घालायची. हे सार तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार पाण्याचं प्रमाण घ्या. हे सार थोडंसं दाटसरच असतं, एकदम पाण्यासारखं नसतं किंवा एकदम घट्ट देखील नसतं, थोडंसं दाटसरच असतं. तर त्यानुसार 1.5 पेला पाणी मी इथं घालते, कारण आपल्याला अजून याला उकळी देखील काढून घ्यायची आहे. 10 मिनटासाठी उकळायला ठेवायचं आहे. त्यानंतर आपण जो मसाला भाजून घेतलेला होता, मिक्सरला फिरवून वाटून घेतला, तो सगळा मसाला घातला. त्यानंतर छोटासा एक गुळाचा खडा घातला. चव बॅलन्स करण्यासाठी, एक चटपटीत आंबट, तिखट आणि गोड अशी चव येण्यासाठी. यामध्ये आपण सुरुवातीपासून मिठाचा अजिबात वापर केलेला नाही, तर शेवटी चवीपुरतं मीठ घालते. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण 8 ते 10 मिनटासाठी हे मीडियम फ्लेमवरती उकळू द्यायचं. जितकं हे छान उकळेल तितका त्याचे फ्लेवर्स निघून येतील, तितकी त्याची चव निघून येईल. खूप टेस्टी आणि मस्त असा आपला कैरीचं सार तयार होईल आणि घरभर अक्षरशः सुगंध पसरतो. इतकं खमंग असा सुगंध पसरतो की फक्त वासानीच आपल्याला भूक लागेल, इतका टेस्टी हे कैरीचं सार तयार होतं. तर बघा, मी पूर्ण एक 10 मिनटासाठी हे उकळून घेतलेलं आहे आणि उकळल्यानंतर याची थिकनेस बघा परफेक्ट झालेली आहे. दाटसरपणा पण परफेक्ट आलेला आहे आणि हे आपलं कैरीचं सार खाण्यासाठी तयार आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि थोडंसं थंड होऊ देऊया.
हे कैरीचं सार गरमागरम भाताबरोबर, चपातीबरोबर किंवा अगदी सूप म्हणून पिण्यासाठी देखील खूप टेस्टी लागतं. अगदी चटपटीत चवीचं हे कैरीचं सार नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली रेसिपी ती मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यासमोर येणारं बेल आयकॉन प्रेस करा. कमेंट करून मला नक्की सांगा कशी वाटली रेसिपी. थँक्यू.